एस टीतला विनोदात असं म्हणतात की जसं पिक्चरच्या हिरोची बहीण नेहमी खतरे में असते, तशी आमची एस टीची नोकरी खतरे मेच आहे. म्हणजे ती पगाराच्या बाबतीत घ्या तुम्ही, किंवा प्रवाशांच्या बाबतीत घ्या, किंवा गाडीमध्ये एक ॲक्सिडेंट म्हणून घ्या, किंवा कोणत्याही एक दृष्टीने आमची ड्युटी, आमची कामगिरी नेहमी खतरेमध्येच असते. आम्ही त्याच्यामुळे आम्हाला ते खतरो की खिलाडी म्हटलं तरी चालेल, आम्ही सवय झाली आम्हाला. लॉकडाऊनच्या काळात थांबलेला 18,000 एस टी बसेसचा ताफा जवळपास 6 महिन्यांनी पूर्ण क्षमतेने धावायला लागला. पण एस टी कर्मचाऱ्यांसाठी कसा होता हा काळ? 3 महिन्यापासून न गेल्यामुळे पगार थकीत गेलेले. ती एक टेन्शन की पुढे कसं मॅनेज करता येईल. कारण सामान्य माणूस, मिडल क्लास फॅमिली म्हटलं म्हणजे त्याचं सगळं पगारावर अवलंबून असतं. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, सगळेच लढताय, कारण बरेच आपले पोलीस, डॉक्टर लोक ते पण कोरोना योद्धा म्हणून आम्ही पण उतरलो. त्या काळामध्ये मला कोरोना झाला. आमच्या घरात माझ्या सासूंना लागण झाली माझ्यामुळे, माझ्या मिस्टरांना झाली, माझ्या 2 मुलांना झाली. खूप कठीण दिवस काढले तेव्हा, खूप त्रास झाला. पण पुन्हा नवीन उमेदीने उभे राहिलो. एस टी तर धावायला लागली, पण त्याला अजूनही प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना विश्वास देण्यासाठी जळगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. याचं गीत लेखन, दिग्दर्शन, शूट, एडिट आणि भूमिका सगळंच एस टी कर्मचाऱ्यांनी केलंय. 6 महिने झाले जवळजवळ कोरोना काळामध्ये एस टी आपली बंद होती, परंतु आता हळूहळू ती रुळावर यायला लागली होती. पण पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांचा आम्हाला मिळत नव्हता. सगळ्यांनीच ह्या काळामध्ये खूप वाईट दिवस पाहिले, आमच्या एस टीने पण पाहिले. पगार वगैरे नसून सुद्धा आम्ही हा व्हिडिओ सकारात्मकतेच्या दृष्टीने करायचं ठरवलं की काहीतरी एस टीसाठी करावं. माय माऊली ती आमची, त्याच्यावरच इतके लोकांचे पोशिंदा म्हणून ती आहे, म्हणून आम्ही तो करायचं ठरवलं. कोरोना काळात आपल्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढवावं यासाठीही काही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कोरोना काळामध्ये सर्वात जास्त चांगली सेवा ही एस टी महामंडळातील चालक वाहकांनी दिलेली आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांच्या मनात आशंका होती की हा जो आजार आहे, या आजारामुळे आम्हाला फार मोठा नुकसान होऊ शकते, कदाचित आमचा प्राणी जाऊ शकतो. अशा वेळी काय करावं? प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठीही एस टी मध्ये सध्या अनेक उपाययोजना केल्या जातात. प्रवाशांना नम्र विनंती की सर्व प्रवाशांनी तोंडाला मास्क बांधावा, की जेणेकरून आपल्याला व आपल्या शेजारच्याला आपला त्रास होणार नाही. सर्वांनी याची काळजी घ्यावी. आम्ही काय केलं, सर्व कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी जमून सांगितलं की हा काळ जो आहे, आपल्याला पुढचा काळ हा कोरोनासोबतच जगायचा आहे. त्यामुळे आपण आपली दक्षता घ्यायची आहे. चला धुळे, मालेगाव, नाशिक. आपण आपल्या परिवाराची दक्षता घ्यायची आणि आपल्या बसमध्ये जे प्रवासी बसतात त्यांच्या आरोग्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. याचं समुपदेशन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात केलं. त्याचसोबत आम्हाला प्रवाशांना देखील तोंड द्यावं लागलं. प्रवाशांच्या अनेक मागण्या होत्या, त्या संदर्भात आम्ही प्रवाशांशी संपर्क साधला. सोशल मीडियाचे अनेक जे प्लॅटफॉर्म आहेत त्याचा आम्ही वापर केला आणि त्या माध्यमातून आम्ही प्रवाशांशी जवळीक साधली. आजही तुम्ही बघा, एस टी महामंडळामध्ये प्रवास करणारे जेवढे प्रवासी आहेत, मास्कचा वापर करतायत, सॅनिटायझरचा वापर करतायत, बस चांगल्या पद्धतीने धुतल्या जात आहेत. आधीच तोट्यात असलेल्या एस टीचं आर्थिक गणित कोरोनाने पूर्णतः विस्कटून टाकलं. पण तरीही एस टीला पुन्हा चांगले दिवस येतील असा या कर्मचाऱ्यांना विश्वास आहे. अनघा पाठक, BBC मराठी. एस टी आमची मायमाऊली, गोरगरिबांची सावली ही रस्त्यावर धावली ना, म्हणून आम्ही प्रगती पाहिली.